हाय फ्रेंड्स, SM क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण 12वी कला व वाणिज्य विभागासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे अर्थशास्त्र, तर या अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण दुसरे उपयोगिता विश्लेषण, तर या उपयोगिता विश्लेषण या प्रकरणाचा जो काही स्वाध्याय आहे तर तो स्वाध्याय काय करणार आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता हा जो काही स्वाध्याय आहे तर तो स्वाध्याय पाहत असताना आपल्याला जो काही क्वेश्चन नंबर फर्स्ट दिलेला आहे तर तो क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण पाहू। तर क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे बघा, खालील विधाने पूर्ण करा। क्वेश्चन नंबर फर्स्ट काय आहे, खालील विधाने पूर्ण करा। आणि त्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात अल्फ्रेड मार्शल यांनी गृहीत धरलेली पैशाची उपयोगिता ... ऑप्शन दिलेले आहेत बघा। ऑप्शन नंबर अ आहे वाढते, ऑप्शन नंबर ब आहे स्थिर राहते, ऑप्शन नंबर क आहे घटते आणि ऑप्शन नंबर ड आहे वाढते आणि नंतर घटते। तर क्वेश्चन काय विचारलेला आहे किंवा विधान काय आहे, तर घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात अल्फ्रेड मार्शल यांनी गृहीत धरलेली पैशाची उपयोगिता कशी आहे। तर या ठिकाणी आन्सर काय होईल आपलं, ऑप्शन नंबर ब स्थिर राहते। म्हणजे आपण घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताची जी काही गृहीतके पाहिली आहेत तर त्या गृहीतकामध्ये आपण पाहिलं होतं की पैशाची उपयोगिता कशी असते, स्थिर असते किंवा स्थिर राहते। हे काही केलेलं आहे घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये गृहीत धरलेलं आहे। म्हणून या ठिकाणी घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात अल्फ्रेड मार्शल यांनी गृहीत धरलेली पैशाची उपयोगिता स्थिर राहते असं काय करता येईल आपल्याला म्हणता येईल। त्यामुळे या ठिकाणी या फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ब स्थिर राहते। त्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन आहे, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सीमांत उपयोगितेची संकल्पना ... ऑप्शन नंबर अ आहे क्रमवाचक संकल्पना, ऑप्शन नंबर ब आहे संख्यात्मक संकल्पना, ऑप्शन नंबर क आहे क्रमवाचक संकल्पना आणि संख्यात्मक संकल्पना दोन्हीही आणि ऑप्शन ड आहे यापैकी नाही। तर या ठिकाणी आन्सर काय होईल आपलं, तर ऑप्शन नंबर ब काय संख्यात्मक संकल्पना। म्हणजे घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सीमांत उपयोगितेची संकल्पना ही कशी संकल्पना आहे, तर संख्यात्मक संकल्पना आहे। आपण पाहिलं होतं घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये असणारी जी काही सीमांत उपयोगिता आहे तर ही सीमांत उपयोगिता कशामध्ये मोजता येते किंवा सीमांत उपयोगितेचे मोजमाप कशामध्ये करता येते, तर संख्यात्मक मोजमाप करता येते। त्यामुळे ही जी काही घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये असणारी जी काही सीमांत उपयोगितेची संकल्पना आहे तर ती संकल्पना कशी आहे, संख्यात्मक संकल्पना आहे। म्हणून या ठिकाणी आन्सर काय होईल, ऑप्शन नंबर ब संख्यात्मक संकल्पना। त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता... ऑप्शन अ आहे वाढते, ऑप्शन ब आहे स्थिर असते, ऑप्शन क आहे घटते आणि ऑप्शन ड आहे शून्य असते। तर या ठिकाणी आपले आन्सर काय येईल, तर ऑप्शन नंबर क घटते। म्हणजे आपण घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये पाहिलेलं आहे की जेव्हा सीमांत उपयोगिता काय होत असते, ऋण होते, तेव्हा एकूण उपयोगिता काय होत असते, घटत असते। म्हणून या ठिकाणी आन्सर काय होईल, ऑप्शन नंबर क घटते। त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सर्वाधिक समाधानाचा तृप्तिबिंदू म्हणजे जेव्हा ... ऑप्शन नंबर अ आहे एकूण उपयोगिता वाढते आणि सीमांत उपयोगिता घटते, ऑप्शन नंबर ब आहे एकूण उपयोगिता घटते आणि सीमांत उपयोगिता ऋण होते, ऑप्शन नंबर क आहे एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता शून्य होते, ऑप्शन नंबर ड आहे सीमांत उपयोगिता घटते आणि एकूण उपयोगिता वाढते। तर या ठिकाणी आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर क। म्हणजे आपण बघा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत पाहिला होता किंवा एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यामधला जो काही परस्पर संबंध पाहिला होता, त्यामध्ये आपण पाहिलं होतं की घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये काय पाहिलं होतं की
सर्वाधिक समाधानाचा बिंदू किंवा तृप्ती बिंदू केव्हा असतो किंवा कुठल्या बिंदूला सर्वाधिक समाधानाचा बिंदू किंवा तृप्ती बिंदू असे म्हणतात, तर जेव्हा काय असतं एकूण उपयोगिता महत्तम होते म्हणजे सर्वाधिक होते आणि सीमांत उपयोगिता काय होते शून्य होते, तेव्हा त्या बिंदूला आपण काय म्हणतो सर्वाधिक समाधानाचा बिंदू किंवा तृप्ती बिंदू असं म्हणतो. म्हणून या ठिकाणी काय होईल, घटते सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सर्वाधिक समाधानाचा किंवा तृप्ती बिंदू म्हणजे जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता शून्य होते. म्हणून या ठिकाणी आन्सर काय होईल आपलं ऑप्शन नंबर क. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात जेव्हा सीमांत उपयोगिता घटते तेव्हा एकूण उपयोगिता डॉट डॉट. ऑप्शन नंबर फर्स्ट आहे वाढते, ऑप्शन नंबर ब आहे घटते, ऑप्शन नंबर क आहे बदलत नाही, ऑप्शन नंबर ड आहे महत्तम होते. तर घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतानुसार जेव्हा सीमांत उपयोगिता काय होत असते घटत असते त्यावेळेस काय होत असतं, जी काही एकूण उपयोगिता आहे तर ती एकूण उपयोगिता काय होत असते वाढत असते. म्हणून या ठिकाणी आन्सर काय होईल आपलं ऑप्शन नंबर अ वाढते. म्हणजे आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अभ्यासला आहे, त्यामध्ये आपण अभ्यासला आहे की जी काही सीमांत उपयोगिता आहे तर ती सीमांत उपयोगिता क्रमाक्रमाने काय होते घटत जाते आणि जेव्हा सीमांत उपयोगिता घटत असते तेव्हा एकूण उपयोगिता काय होत असते वाढत असते. म्हणून या ठिकाणी आन्सर काय होईल आपलं ऑप्शन अ वाढते. हा पहिला आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड आहे बघा, काय दिलेला आहे क्वेश्चन नंबर सेकंड, योग्य जोडीचा पर्याय निवडा. योग्य जोडीचा पर्याय निवडा. आता या ठिकाणी काय केलेलं आहे आपल्याला दोन गट दिलेला आहेत, गट अ आणि गट ब. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे योग्य जोड्या जुळवायच्या आहेत किंवा योग्य जोडीचा पर्याय निवडायचा आहे. मग अ गटामध्ये जर विचार केला तर अ गटामध्ये बघा काय दिलेला आहे, पहिला ऑप्शन दिलेला आहे तो काळ उपयोगिता, सेकंड नंबरचा ऑप्शन आहे स्थल उपयोगिता, थर्ड नंबरचा ऑप्शन आहे सेवा उपयोगिता आणि फोर्थ नंबरचा ऑप्शन आहे ज्ञान उपयोगिता. आणि ब गटाचा जर विचार केला तर ब गटामध्ये अ आहे वाहतूक, ब आहे रक्तपेटी, क आहे मोबाईल फोन आणि ड आहे डॉक्टर. तर या ठिकाणी आन्सर जर घेतला आपण तर आन्सर येईल आपलं ऑप्शन नंबर ब. म्हणजे ऑप्शन नंबर ब चा जर विचार केला तर अ आणि ब या गटाचा विचार केला तर काळ उपयोगितेसाठी काय येईल, तर काळ उपयोगितेसाठी येईल ब रक्तपेटी. आणि स्थल उपयोगितेचा जर विचार केला तर स्थल उपयोगितेसाठी येईल अ वाहतूक. सेवा उपयोगितेचा जर विचार केला तर सेवा उपयोगितेसाठी येईल ड डॉक्टर. आणि ज्ञान उपयोगितेचा जर विचार केला तर ज्ञान उपयोगितेसाठी येईल मोबाईल फोन. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर ब हे काय आहे आपल्या या क्वेश्चनचं आन्सर आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर सेकंड मधलाच सेकंड क्वेश्चन आहे, उपभोक्त्याला समतोल दर्शवणारे विधान किंवा उपभोक्त्याचा समतोल दर्शवणारे विधान. ऑप्शन नंबर अ आहे सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा जास्त, ऑप्शन नंबर ब आहे सीमांत उपयोगिता व किमती समान, ऑप्शन नंबर क आहे सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा कमी, ऑप्शन नंबर ड आहे किंमत एकापेक्षा कमी. आणि खाली परत ऑप्शन दिलेले आहेत, ऑप्शन नंबर फर्स्ट आहे अ आणि ब, ऑप्शन नंबर सेकंड आहे अ ब क आणि ड, ऑप्शन नंबर थर्ड आहे अ ब आणि क आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे फक्त ब. तर या ठिकाणी आपले आन्सर काय येईल ऑप्शन नंबर फोर्थ काय फक्त ब. म्हणजे आपल्याला माहिती आहे उपभोक्त्याचा समतोल कधी होत असतो किंवा उपभोक्त्याचं समाधान कधी होत असतं तर जेव्हा सीमांत उपयोगिता व किमती काय असतात समान असतात त्यावेळेस काय होत असतं उपभोक्त्याचा समतोल होत असतो किंवा उपभोक्त्याचं समाधान होत असतं. म्हणजे उपभोक्त्याने ती वस्तू खरेदी करण्यासाठी जी काही किंमत दिलेली आहे आणि त्यापासून उपभोक्त्याला प्राप्त होणारी जी काही सीमांत उपयोगिता आहे तर ती किंमत आणि सीमांत उपयोगिता ज्यावेळेस काय असेल समान असेल त्यावेळेस उपभोक्त्याचा समतोल होत असतो किंवा उपभोक्त्याचं समाधान होत असतं. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल की उपभोक्त्याचा समतोल दर्शवणारे विधान कोणते आहे तर सीमांत उपयोगिता व किमती समान. म्हणजे ऑप्शन नंबर
फोर्थ हे काय आहे आपल्या क्वेश्चनचं आन्सर आहे फक्त ब. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 3 दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 आपण पाहू. काय दिलेला आहे क्वेश्चन नंबर 3? तर खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. म्हणजे या ठिकाणी काय केलेले आहेत, वेगवेगळी उदाहरणे दिलेली आहेत आणि त्या उदाहरणाच्या आधारे काय करायचं आहे आपल्याला, संकल्पना कोणती आहे ते ओळखायचं आहे आणि त्याचबरोबर ती जी काही संकल्पना आहे तर ती संकल्पना आपल्याला काय करायची आहे, थोडक्यात स्पष्ट करायची आहे. मग आपण संकल्पना ओळखल्यानंतर त्या संकल्पनेची व्याख्या सांगू शकतो आणि त्या संकल्पनेबद्दल एखादं वाक्य सांगू शकतो. मग यामध्ये बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये जो काही पहिलं उदाहरण दिलेलं आहे तर ते उदाहरण आपण पाहू. तर फर्स्ट जे काही उदाहरण दिलेलं आहे तर ते उदाहरण आहे, सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले. उदाहरण काय आहे, सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले. तर या ठिकाणी कोणती संकल्पना असू शकते, तर या ठिकाणी कोणती संकल्पना आहे, तर काल उपयोगिता. काल उपयोगिता. कोणती संकल्पना आहे, काल उपयोगिता. आता ही संकल्पना आपण ओळखली. आता ही जी काही संकल्पना आहे काल उपयोगिता, तर ती काल उपयोगिता ही संकल्पना आपल्याला काय करायची आहे, थोडक्यात स्पष्ट करायची आहे. आता काल उपयोगिता म्हणजे काय, तर जेव्हा वस्तूच्या वापराचा काळ बदलल्यामुळे वस्तूमधील उपयोगिता वाढते तेव्हा त्यास काय म्हटलं जातं, काल उपयोगिता असे म्हणतात. मग काल उपयोगिता कशी निर्माण केली जाते, तर काल उपयोगिता ही काय केली जाते, वस्तूची साठवण करून निर्माण केली जाते. म्हणजे एखाद्या विशिष्ट काळामध्ये वस्तूचं उत्पादन काय होत असेल, मोठ्या प्रमाणामध्ये होत असेल, परंतु त्या कालावधीमध्ये काय केलं जात नसेल, त्या वस्तूची मागणी केली जात नसेल, तर त्या काही वस्तूची काय केली जाते, साठवण केली जाते आणि ज्या कालावधीमध्ये त्या वस्तूची मागणी आहे तर त्या कालावधीमध्ये ती वस्तू काय केली जाते, उपलब्ध करून दिली जाते. त्या ठिकाणी आपल्याला काय दिसून येते, काल उपयोगिता दिसून येते. मग या उदाहरणाचा जर आपण हे उदाहरण जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की सलमाने काय केलं आहे, हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी काय केलेलं आहे, स्वेटर खरेदी केला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय दिसून येते, काल उपयोगिता दिसून येते. म्हणून या ठिकाणी कोणती संकल्पना आहे, तर काल उपयोगिता. त्यानंतर बघा दुसरं जे काही उदाहरण आहे तर ते उदाहरण आपण पाहू. दुसरं उदाहरण काय आहे, निलेशने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले. काय म्हटलेले, निलेशने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले. तर या ठिकाणी कोणती उपयोगिता आहे, तर रूप उपयोगिता. कोणती उपयोगिता आहे, रूप उपयोगिता. आता उपयोगितेचे प्रकार पाहताना आपण पाहिलं होतं रूप उपयोगिता. आता रूप उपयोगिता म्हणजे काय, तर जेव्हा अस्तित्वात असलेल्या वस्तूच्या आकारमानात किंवा स्वरूपात बदल करून उपयोगिता निर्माण होते तेव्हा त्यास काय म्हटलं जातं, रूप उपयोगिता असे म्हणतात. मग आपण पाहिलं होतं की लाकडाची खरेदी काय केली जाणार नाही, व्यक्तींकडून केली जाणार नाही, परंतु त्याच लाकडापासून जर फर्निचर बनवलं, उदाहरणार्थ टेबल बनवलं, खुर्ची बनवली, तर ती वस्तू काय केली जाते, ग्राहकाकडून खरेदी केली जाते. म्हणजे थोडक्यात काय की जी काही वस्तू आहे तर त्या वस्तूच्या जे काही मूळ आकारमान असेल किंवा जे काही मूळ स्वरूप असेल तर त्या स्वरूपामध्ये किंवा आकारमानामध्ये बदल करून काय केलं जाते, ज्यावेळेस उपयोगिता निर्माण केली जाते तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, रूप उपयोगिता असं म्हटलं जातं. मग या ठिकाणी काय उदाहरण दिलेलं आहे, निलेशने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले. म्हणजे या ठिकाणी काय आहे, रूप उपयोगिता आहे. म्हणजे थोडक्यात काय की उदाहरण द्यायचं झालं तर आपण काय सांगू शकतो की निसर्गतः उपलब्ध असणारे जे काही सोने असेल तर त्या सोन्याचा आपण काय करत नाही, आहे असा वापर करू शकत नाही. तर त्या सोन्याचं जे काही आकार असेल किंवा मूळ स्वरूप असेल तर या मूळ स्वरूपामध्ये किंवा आकारामध्ये बदल करून काय केलं जातं, वेगवेगळ्या डिझाईनचे दागिने बनवले जातात आणि त्याचा वापर काय करत असतो आपण, आपण करत असतो आणि त्यासाठी काय करत असतो, हे जे काही दागिने असेल तर ते दागिने काय करत असतो, आपण खरेदी करत असतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय दिसून येते, रूप उपयोगिता असल्याचं दिसून येते. त्यानंतर बघा पुढचं जे काही उदाहरण आहे तर ते उदाहरण आपण पाहू. पुढचं उदाहरण आहे, कविताने संत्र्याचे एकामागे एक
5 नग सेवन केले. काय उदाहरण आहे? कविताने संत्र्याचे एकामागे एक 5 नग सेवन केले. म्हणजे या ठिकाणी कोणती संकल्पना आहे? तर या ठिकाणी संकल्पना आहे उपभोग सातत्य. उपभोग सातत्य. म्हणजे कविताने काय केलेलं आहे? संत्र्याचं नगाचं एकामागे एक म्हणजे एका पाठोपाठ एक अशा 5 नगाचं काय केलेलं आहे? सेवन केलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणती संकल्पना आपल्याला दिसून येते? तर उपभोगामध्ये सातत्य असल्याचं दिसून येतं. आता उपभोग सातत्य म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूच्या अनेक नगांचा एका मागोमाग अखंडपणे उपभोग घेणे म्हणजे काय होय? उपभोग सातत्य होय. मग घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांत अनुभवास येण्यासाठी काय केलं जातं? तर हे जे काही उपभोग सातत्य आहे तर हे गृहीत काय केलं जातं? विचारात घेतलं जातं. म्हणजे घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचा जर विचार केला तर वस्तूच्या नगांचा जर आपण सेवन करत असेल तर ते सेवन आपण कसं केलं पाहिजे? तर किंवा त्या उपभोगामध्ये काय असलं पाहिजे? सातत्य असलं पाहिजे. तरच तो काय येतो? घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आपल्याला अनुभवास येतो किंवा आपल्याला त्याची काय होत असते? प्रचिती येत असते. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल किंवा हे जे काही उदाहरण आहे कविताने संत्र्याचे एकामागे एक 5 नग सेवन केले तर या ठिकाणी कोणती संकल्पना आपल्याला दिसून येते? तर उपभोग सातत्य ही संकल्पना आपल्याला दिसून येते. त्यानंतर बघा पुढचं जे काही उदाहरण आहे तर ते पुढचं उदाहरण दिलेलं आहे. भूषणने 4 चपात्या खाल्ल्यानंतर 5वी चपाती खाण्यास नकार दिला. काय म्हटलेले? भूषणने 4 चपात्या खाल्ल्यानंतर 5वी चपाती खाण्यास नकार दिला. तर या ठिकाणी कोणती संकल्पना आहे आपल्याला सांगता येईल? तर या ठिकाणी कोणती संकल्पना आहे? तर सर्वाधिक समाधानाचा बिंदू किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? तृप्ती बिंदू. कोणती संकल्पना आहे? तर सर्वाधिक समाधानाचा बिंदू किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? तृप्ती बिंदू. सर्वाधिक समाधान बिंदू किंवा तृप्ती बिंदू. मग हे आपण काय पाहिलं होतं? घटत्या उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये पाहिलं होतं. आता सर्वाधिक समाधानाचा बिंदू किंवा तृप्ती बिंदू म्हणजे काय? तर जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता काय असते? 0 होते आणि ही स्थिती काय असते? सर्वाधिक समाधानाचा बिंदू किंवा सर्वाधिक तृप्ती बिंदू दर्शवणारी काय असते? स्थिती असते. म्हणजे घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये आपण पाहिलं होतं की ज्यावेळेस काय होत असतं? जी काही एकूण उपयोगिता असते किंवा ज्या बिंदूला काय असते? एकूण उपयोगिता सर्वाधिक असते तर तेव्हा काय होत असतं? जी काही सीमांत उपयोगिता असते तर ती सीमांत उपयोगिता काय असते? 0 असते आणि त्याच बिंदूला आपण काय म्हणतो? सर्वाधिक समाधान बिंदू किंवा तृप्ती बिंदू असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं असतं? उपभोक्ता असेल तर या उपभोक्त्याचं काय झालेलं असतं? समाधान झालेलं असतं. आणि या सर्वाधिक समाधानाच्या बिंदूचा किंवा तृप्ती बिंदूचा जर आपण विचार केला तर या सर्वाधिक समाधानाच्या बिंदूनंतर एकूण उपयोगिता काय होत असते? घटते आणि सीमांत उपयोगिता काय होत असते? 0 होत असते. म्हणजे आपण जो काही घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे तर त्या सिद्धांतामध्ये आपण पाहिलेला आहे की एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेचा जर विचार केला तर ज्या ठिकाणी एकूण उपयोगिता सर्वाधिक असते त्या ठिकाणी सीमांत उपयोगिता 0 असते आणि तोच बिंदू हा काय असतो? सर्वाधिक समाधानाचा बिंदू असतो किंवा तृप्ती बिंदू असतो. की म्हणजेच काय की त्या ठिकाणी उपभोक्त्याचं पूर्णपणे समाधान झालेलं असतं. उपभोक्त्याची जी काही गरज असेल तर ती गरज काय झालेली असते? पूर्ण झालेली असते. आणि त्यानंतर देखील उपभोक्त्याने काय केलं? नगांचं सेवन केलं. तर आपण पाहिलं होतं की सर्वाधिक समाधानाच्या बिंदूनंतर उपभोक्ता जर वस्तूच्या नगाचं सेवन करत असेल तर एकूण उपयोगिता ही काय होते? घटते आणि सीमांत उपयोगिता काय होते? 0 होते. म्हणून या ठिकाणी आपण या उदाहरणाचा जर विचार केला तर भूषणने 4 चपात्या खाल्ल्यानंतर 5वी चपाती खाण्यास नकार दिला. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे? भूषणचं जे काही गरज आहे तर ती गरज काय झालेली आहे? पूर्ण झालेलं आहे. भूषणचं जे काही समाधान आहे तर ते समाधान झालेलं आहे. म्हणून या बिंदूला आपण किंवा या उदाहरणाला आपण काय म्हणू शकतो? तर सर्वाधिक समाधानाचा बिंदू किंवा तृप्ती बिंदू अशी संकल्पना या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसून येतं.
त्यानंतर बघा पुढचं जे काही उदाहरण आहे तर ते उदाहरण आपण पाहू. पुढचं उदाहरण काय दिलेलं आहे, ललिताने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. तर या ठिकाणी काय आहे आपल्याला दिसून येते, कोणती संकल्पना दिसून येते, ललिताने काय केलेलं आहे, वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची आपली जी काही गरज असेल तर ती गरज पूर्ण केली आहे. म्हणजे या ठिकाणी कोणती संकल्पना आहे, तर या ठिकाणी उपयोगिता ही संकल्पना असल्याचं आपल्याला दिसून येतं. उपयोगिता, मग ही संकल्पना जर स्पष्ट करायची झाली तर आपण काय सांगू शकतो, उपयोगिता म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूमध्ये अथवा सेवेमध्ये असणारी मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता किंवा शक्ती म्हणजे काय होय, उपयोगिता होय. मग या ठिकाणी ललिताने काय केलेलं आहे, पेन व वही यांसारख्या ज्या काही वस्तू असतील तर त्या वस्तूंचा वापर करून आपली जी काही लेखनाची गरज असेल तर ती लेखनाची गरज काय केलेली आहे, पूर्ण केलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला काय दिसून येत आहे, उपयोगिता ही संकल्पना असल्याचं दिसून येत आहे. बघा क्वेश्चन नंबर जो काही थर्ड आहे तर त्या थर्ड मधलं जे काही प्रत्येक उदाहरण आहे तर ते प्रत्येक उदाहरण आपण पाहिलं आणि त्या उदाहरणामध्ये कोणती संकल्पना येते त्याचबरोबर ती संकल्पना आपण काय केलेली आहे, थोडक्यात स्पष्ट केलेली आहे. आता नंतर थोडक्यात आपण पाहू की उदाहरण जे काही फर्स्ट आहे तर त्या फर्स्ट उदाहरणाचा जर विचार केला तर या पहिल्या उदाहरणामध्ये जी काही संकल्पना आहे तर ती संकल्पना कोणती आहे, काल उपयोगिता ही संकल्पना आहे. दुसऱ्या उदाहरणाचा जर विचार केला तर दुसऱ्या उदाहरणामध्ये कोणती संकल्पना आहे, तर दुसऱ्या उदाहरणामध्ये रूप उपयोगिता ही संकल्पना आहे. त्यानंतर तिसऱ्या उदाहरणाचा जर विचार केला तर तिसऱ्या उदाहरणामध्ये कोणती संकल्पना आहे, उपभोग सातत्य ही संकल्पना असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर चौथ्या उदाहरणाचा जर विचार केला तर चौथ्या उदाहरणामध्ये कोणती संकल्पना आपल्याला दिसून येते, तर सर्वाधिक समाधानाचा बिंदू किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, तृप्ती बिंदू. आणि पाचव्या उदाहरणाचा जर विचार केला तर पाचव्या उदाहरणामध्ये आपल्याला कोणती संकल्पना दिसून येते, तर उपयोगिता ही संकल्पना दिसून येते. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 4 आहे तर तो क्वेश्चन नंबर 4 आपण पाहू. क्वेश्चन नंबर 4 काय आहे, खालील तथ्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. आता या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे, या तक्त्यामध्ये काय केलेलं आहे, वस्तूचे नग दिलेले आहेत, एकूण उपयोगिता दिलेली आहे आणि सीमांत उपयोगिता दिलेली आहे. आता हा जर तक्ता पाहिला तर या तथ्याचं निरीक्षण करून आपल्याला काय करायचं आहे, खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. मग क्वेश्चन नंबर फर्स्ट काय दिलेला आहे बघा, एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता वक्र काढा. आता आपण जो काही घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत पाहिलेला आहे तर त्या सिद्धांतामध्ये काय केलेला आहे आपण, हा जो काही एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता वक्र जो आहे तर तो वक्र काय केलेला आहे, काढलेला आहे. म्हणजे वस्तूंची नगसंख्या दिलेली असेल, एकूण उपयोगिता दिलेली असेल आणि सीमांत उपयोगिता दिलेली असेल तर आपल्याला काय करता येतो, तर जो काही एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता जो काही वक्र आहे तर तो वक्र काय करता येतो, काढता येतो. मग आपल्याला या ठिकाणी बघा आपण या ठिकाणी पाहिलं होतं बघा, एकूण उपयोगिता वक्र आणि सीमांत उपयोगिता वक्र. मग श अक्षावरती आपण काय करू शकतो, वस्तूचे नग दाखवू शकतो आणि य अक्षावरती एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता दाखवू शकतो. आणि उदाहरणामध्ये दिलेले जे काही बिंदू आहेत तर ते बिंदू आपण काय करू शकतो, काढून घेऊ शकतो. आणि ते बिंदू काढून घेतल्यानंतर आपल्याला काय होत असतं, म्हणजे वस्तूच्या पहिल्या नगापासून एकूण उपयोगिता किती मिळाली, सीमांत उपयोगिता किती मिळाली, दुसऱ्या नगापासून एकूण उपयोगिता किती मिळाली, सीमांत उपयोगिता किती मिळाली, तर हे सर्व नग काढून घेतल्यानंतर आपल्याला काय होतात, दोन वक्र प्राप्त होतात. एक म्हणजे एकूण उपयोगिता वक्र आणि दुसरा असतो तो म्हणजे सीमांत उपयोगिता वक्र. मग एकूण उपयोगितेच्या वक्राचा जर विचार केला तर एकूण उपयोगिता वक्र काय असतो, सुरुवातीला डावीकडून उजवीकडे वर जाणारा असतो, नंतर तो काय होत असतो, श अक्षाला या ठिकाणी बघा समांतर होतो आणि नंतर तो डावीकडून उजवीकडे खाली जाणारा असतो. आणि जो काही सीमांत उपयोगिता वक्र आहे तर त्या सीमांत उपयोगिता वक्राचा जर आपण विचार केला तर तो सीमांत उपयोगिता वक्र काय असतो, डावीकडून उजवीकडे खाली जाणारा असतो. तर असे आपल्याला काय करता येईल, या उदाहरणाच्या सहाय्याने दोन वक्र काढता येतील, एकूण उपयोगिता वक्र आणि सीमांत उपयोगिता वक्र.
त्यानंतर बघा जो काही दुसरा क्वेश्चन दिलेला आहे तर तो दुसरा क्वेश्चन आपण पाहू. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये अ दिलेला आहे, जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता ... असते. तर आपल्याला माहिती आहे जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता काय असते? 0 असते. या ठिकाणी बघा एकूण उपयोगिता काय आहे? महत्तम आहे, सर्वाधिक आहे, जास्तीत जास्त आहे. त्या ठिकाणी सीमांत उपयोगिता काय आहे? 0 आहे. आणि ब काय दिलेला आहे? जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता ... तर या ठिकाणी बघा जेव्हा काय होत असते? एकूण उपयोगिता घटते, म्हणजे एकूण उपयोगिता या ठिकाणी काय झालेले आहे? घटलेले आहे, म्हणजे 15 वरून 14 झालेले आहे. त्या ठिकाणी सीमांत उपयोगिता ही काय असते? ऋण असते. म्हणून अ या उदाहरणाचा जर विचार केला तर अ या उदाहरणामध्ये काय म्हटलेलं आहे? जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता काय होते? 0 होते. आणि जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता काय होत असते? तर ऋण होत असते. म्हणून या ठिकाणी अ या उदाहरणामध्ये आपलं उत्तर काय येईल? तर 0. आणि ब या उदाहरणाचा जर विचार केला तर ब या उदाहरणाचं उत्तर काय येईल? ऋण. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 5 दिलेला आहे, सविस्तर उत्तरे लिहा. मग यामध्ये काय क्वेश्चन दिलेला आहे बघा, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अपवादासह स्पष्ट करा. आता या क्वेश्चनसाठी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला काय केलेलं आहे? व्हिडिओची लिंक दिलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आणि या घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे अपवाद तर ते काय केलेले आहेत? सविस्तररित्या स्पष्ट केलेले आहेत. तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील जे काही लिंक असेल तर त्या लिंकवरून तुम्ही घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आणि त्या सिद्धांताचे जे काही अपवाद असतील तर ते अपवाद काय करू शकता? पाहू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा. थँक्यू.